श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी चरित्र सारामृतचे पठण केल्याने आपल्या आयुष्यात कुठले बदल होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी। या कालातीत शुभ आशीर्वादावर विश्वास ठेवणारे लाखो भक्त आहेत, स्वामी चरणी लीन होत असतात। दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्याचे श्रद्धास्थान आहे। स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ, संपदा, स्तोत्र, श्लोक, मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात। श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत। याचे नित्य नियमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भक्तांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असल्यास कसे करावे, योग्य पद्धत कोणती, याची फलश्रुती काय सांगितली आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता मन लावून ऐका। अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणे कोट्यवधी भाविक आहेत। अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात। आनंद दुःख स्वामींना सांगतात, अडचणी समस्या स्वामींना सांगतात, यश प्रगती झाली तर स्वामी चरणी अर्पण करतात। स्वामींचीच कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा करत असतात। स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात। स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमितपणे पारायण करत असतात। परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करायची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम त्यांचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे, अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार संकल्प करून स्वामी सेवा सुरू करावी। वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं जातं। असं असेल तर सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11, 21 अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल। सकाळी स्नानादी कार्य झाल्यानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। वेळ निश्चित करावी, शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावे, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा। तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा। पोथीला अक्षदा, फुले वाहावीत, पोथीला धूप दीप दाखवावा। मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी। उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक, गोत्र, वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा। तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्वामींची प्रार्थना करावी। हे झाल्यानंतर पळीभर हातात घेतलेलं पाणी तामनात सोडावे। निर्मल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावी। त्यावर श्री स्वामींचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी। रांगोळी काढावी, समई लावावी, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्वामींची पूजा करावी। आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे। त्या पारायणातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे। या समय श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव मनामध्ये ठेवा आणि चित्त प्रसन्न असावे। वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावीत। धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी। प्रसाद मनोभावे ग्रहण करावा। पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावे। वाचन करताना मन एकाग्र ठेवावे, इतर विचारांना दूर ठेवावे, शब्दाचा उच्चार योग्य रीतीने करावा, वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा। पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे।
पारायण काळात सदाचाराने राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, वादविवाद भांडणे कटकटी टाळावेत, स्वामींचे नामस्मरण करावे, त्यांच्या चरित्रकथेचे आश्रय लक्षात घेऊन त्यावर चिंतन करावे आणि आत्मपरीक्षण करावे। वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत। आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता। पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते। नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते। भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो। आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते। इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। संकटावर, समस्यांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात। कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रेमभाव वाढतो। समाधान प्राप्त होते। क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते। जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते। लहान मुलांनी पारायण केले तर चालते। पारायणामुळे मुलामध्ये अनेक चांगले गुण विकसित होण्यास मदत होते। एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते, नैतिक मूल्ये शिकतात, भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो, आत्मविश्वास वाढतो, धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात विचारपूस अवश्य करावे। श्री स्वामी चरित्र सारामृत वाचनाचे अनेक फायदे आहेत। जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते, दुःखातून संकटातून आपल्याला मार्ग मिळतो, जसे की मानसिक शांती, आत्मिक विकास आणि अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते। स्वामी चरित्रातील कथा आणि उपदेशाचे वाचन केल्याने मनाला शांती आणि समाधान मिळण्यास मदत होते। या पारायणातील कथा आणि तत्वज्ञानामुळे आत्मिक प्रगती साधता येते, ज्यामुळे जीवनात अर्थ आणि दिशा मिळण्यास मदत होते। स्वामी चरित्रातील कथांमधून प्रेरणा मिळते, ज्यामुळे जीवनातील अडचणी आणि समस्यांवर मात करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त होते। स्वामी चरित्रातील विचारांचे अनुकरण केल्याने चांगल्या गुणांची वाढ होते, ज्यामुळे व्यक्तिमत्व सुधारते आणि नकारात्मक विचार कमी होतात। स्वामी चरित्रातील कथांमधून आत्मनियंत्रणाचे महत्त्व शिकायला मिळते, ज्यामुळे आपण आपल्या भावनांवर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवतो। वाचन केल्याने भक्तिभाव वाढतो आणि देवावर विश्वास दृढ होतो। स्वामी चरित्रातील कथा आणि तत्वज्ञानामुळे ज्ञानाची आणि विचारांची वाढ होते, ज्यामुळे जीवनातील दृष्टिकोन सुधारतो। स्वामी चरित्रातील कथांमधून समर्पण आणि भक्तीची भावना वाढते, ज्यामुळे देवावर अधिक प्रेम वाटू लागते। स्वामी चरित्रातील सकारात्मक दृष्टिकोन जीवनात सकारात्मकता आणते। अशा प्रकारे स्वामी चरित्राचे पारायण केल्याने अनेक फायदे आपल्याला होतात। जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। स्वामी तुमच्या सर्व स्वप्न इच्छा पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ।